अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्तिम द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। भक्तवत्सल दत्तात्रेय 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 दत्ता। सद्गुरु माहेर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक स्वागत। गेल्या व्हिडिओपासून आत्तापर्यंतच्या व्हिडिओमध्ये काही कालखंड गेलेला आहे, याबद्दल मी आपली क्षमा याचना करतो। गुरुचरित्रातील गुरुभक्ती या विषयावरती 13व्या अध्यायापर्यंत म्हणजे पोटशोळाच्या व्यथा असलेल्या कथेपर्यंत आपण मागील अध्यायामध्ये संवाद साधलेला आहे। आता गुरुचरित्रातील सगळ्यात प्रभावी समजला जाणारा अध्याय 14वा याकडे आपण आपला दृष्टिक्षेप करूया। पोटशोळाच्या व्यथेच्या वेळेला श्री गुरु महाराजांना सायनदेव भेटायला येतात, हे आपण पाहिलं। आणि त्यावेळेला सायनदेवानी गुरु महाराजांना अशी विनंती केली की आपण माझ्या घरी भिक्षेसाठी आपल्या सर्व शिष्यांसमवेत यावं। गुरु महाराज त्यांच्या घरी जातात आणि त्यावेळेला सायनदेव आणि त्यांची पत्नी जाखाई हे दोघे जण मिळून गुरु महाराजांची अतिशय सुंदर पद्धतीने सेवा करतात, त्याचबरोबर त्यांच्या शिष्यांची देखील सेवा करतात। त्याच प्रसंगामध्ये ज्याला उदरव्याधी आहे अशा पोटशोळेच्या ब्राह्मणाची व्याधी सुद्धा निरसन होते, हे सगळं आपण पाहिलेलं आहे। आता गुरुभक्तीचा प्रकार कसा असतो याचं एक उत्तम उदाहरण ह्या प्रसंगामध्ये आलेलं आहे। सर्वप्रथम मला आपल्याला हे सांगावंसं वाटतं की गुरुभक्ती ही एक अशी गोष्ट आहे, एक अशी स्थिती आहे की ज्यामध्ये तुमची भक्ती जशी उत्तरोत्तर वाढत जाईल, श्रद्धा जशी आढळ होत जाईल, तसे तसे तुमच्या प्रत्यक्ष संपर्कात तुमच्या समोर श्री गुरु अवतरतात। याचा अनुभव आपल्यापैकी अनेक जणांनी घेतलेला असेल, परंतु ती आपल्याला आलेली प्रचिती आहे याची जाणीव खूप लोकांना नसते। जसजशी आपली भक्ती वाढत जाते आणि श्रद्धा आढळ होते, तसतसे श्री गुरु महाराज आपल्या सान्निध्यामध्ये किंवा त्यांच्या सान्निध्यामध्ये आपण जातो म्हणा, किंवा आपल्या सान्निध्यात ते येते म्हणा। अद्वैत आहे किंवा द्वैत आहे मला माहित नाही, परंतु गुरु महाराज अवतरतात एवढी गोष्ट मात्र निश्चितपणे स्वानुभवावरती मी तुम्हाला सांगू शकतो। आता ज्या वेळेला सायनदेवावरती काहीतरी संकट कोसळणार आहे आणि तो आपला भक्त आहे याची जाणीव गुरु महाराजांना झालेली आहे, त्यामुळे गुरु महाराजांनी अशी लीळा केली की बरोबर त्यावेळेला तो उदरव्यथेचा ब्राह्मण येतो, त्याच वेळेला नमस्काराला सायनदेव तिथे येतात, गंगातीरी महाराजांना नमस्कार करतात आणि त्यांना स्वतःच्या घरी भिक्षेला घेऊन जातात। सायनदेवाकरवी श्री गुरु महाराज सेवा करून घेतात। या सेवे वाचून गुरु महाराजांचं काही अडलेलं नाही, पण त्यामधून आपल्या भक्ताचं हित कसं होईल आणि त्याच्यावरती येणारं जे प्रसंगोत्पात पुढे जाऊन काही संकट आहे, या संकटाचं निवारण कसं होईल ह्यासाठी म्हणून आग्रही असलेले असे कृपाळू देव, असे भक्तवत्सल श्री स्वामी महाराज त्या सायनदेवाकडे असताना सायनदेव पुढे 14व्या अध्यायामध्ये त्यांना विनवणी करतो आणि असं म्हणतो की ज्या यवनाकडे मी सेवा करतो तो यवन दरवर्षी एका ब्राह्मणाचा घात करतो, तर अशा यवन आज मला त्याच्याकडे बोलवीत आहे, त्यामुळे मी तिथे गेल्यावर निश्चितपणे माझा घात संभवित आहे। तर ह्या वेळेला सायनदेव
श्री गुरु महाराजांची काही प्रार्थना करतो, ती प्रार्थना खरोखर वाचण्यासारखी आहे, म्हणून गुरु चरित्राचं पुस्तक ग्रंथ मी समोर उघडून ठेवलेला आहे. बरेचदा आपण आपला सप्ताह 3 दिवसाचा अनुक्रम करण्यासाठी म्हणा किंवा रोज वाचताना काय जे असेल ते आपण इतक्या घाईघाईमध्ये काही गोष्टी वाचत जातो, तो एक उरका पाडायचा असतो. तसं न करता त्याच्यामधला काही गर्भित अर्थ, काही पुढे गेल्यानंतर कशा पद्धतीची भावना त्या सायनदेवाची गुरु महाराजांना भेटल्यावर असेल, याची जाणीव आपल्या आतमध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे. आपल्या हृदयामध्ये म्हणजे गुरु महाराज प्रकटतील. गुरुचरित्रकारांनी याच्यामध्ये इतके सुंदर काही ओव्या लिहिलेल्या आहेत, कितीही वेळा वाचलं तरी त्या समाधान होत नाही, इतकं सुंदर त्या ओव्या लिहिलेल्या आहेत. त्यापैकी एक गोष्ट अशी आहे, गुरुभक्तीचा प्रकार पूर्ण जाणे द्विजवर, पूजा केली विचित्र म्हणून आनंदे पर्यसा. अशा प्रकारे मागच्या अध्यायामध्ये श्री गुरूंची त्यांनी सेवा केलेली आहे, अशी पूजा केलेली आहे की त्यामुळे परमानंद त्याला प्राप्त झालेला आहे. तया सायनदेव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी, भक्त भावे वंशवंशी माझी प्रीती तुझवरी. अशी सेवा केल्यानंतर 14व्या अध्यायामध्ये जो वर त्या सायनदेवाला गुरु महाराजांनी प्रदान केलेला आहे त्याचा 2 ठिकाणी उल्लेख येतो. पहिलं म्हणजे ह्या ज्या 2-3 ओव्या आहेत त्याच्यामध्ये उल्लेख येतो आणि एकदा शेवटी उल्लेख येतो. ह्या सगळ्याचा आपण आज जाणीवपूर्वक शांततेने त्याचं काही आपण अभ्यास करणार आहोत. गुरु महाराज असं म्हणतात, अतिशय संतोषोनी बोलतात. आता गुरु महाराजांना आनंद काय, दुःख काय, संतोष काय आणि बाकीच्या गोष्टी काय, परंतु तरी देखील अत्यंत उल्हासित, प्रफुल्लित, कायम आनंदित असलेली अशी आपली गुरुमूर्ती ह्या वेळेला संतोषाने भरित झालेली आहे. कारण त्या गुरुसेवेचा प्रकार त्यांनी ओळखलेला आहे सायनदेवाने आणि त्या पद्धतीने श्री गुरु महाराजांची सेवा केलेली आहे. गुरुभक्तीमध्ये जे अपेक्षित आहे ते त्यांनी सर्व काही केलेलं आहे, म्हणून गुरु महाराज संतोषित झालेले आहेत. गुरूंना संतोष, त्यांचा संतोष व्हावा असं वागणं हे शिष्याचं, भक्ताचं आद्य कर्तव्य आहे. त्याचा इथे उल्लेख अतिशय सुंदर पद्धतीने केलेला आहे आणि मग गुरु महाराज संतोषून त्याला आशीर्वाद देतात की भक्त व्हावे वंशवंशी, म्हणजे तू तर भक्त आहेसच, तुझ्या पुढील वंशांमध्ये सुद्धा माझे भक्त जन्माला येतील. तुझा जरी पुनर्जन्म असला नसला तरी देखील भक्त पुढे जन्माला येतील. वंशवंशी माझी प्रीती तुझवरी, परमेश्वराच्या प्रीतीस आपण प्राप्त होणं, असं प्रीतीपात्र परमेश्वराचं आपण होणं, यासाठी जी भक्ती, अनन्य भाव असलेली भक्ती लागते ती सायनदेवाच्या ठिकाणी होती. म्हणून संपूर्ण गुरुचरित्रामध्ये सायनदेव 13व्या 14व्या अध्यायात, 41 42व्या अध्यायात आणि पुढे अशा पद्धतीने सायनदेव वारंवार ह्याच्यामध्ये त्यांचा उल्लेख आलेला आहे. म्हणजे काय प्रकारची गुरुभक्ती असेल. आणि वंशवंशी माझा दास असं त्यांनी म्हटलेलं आहे गुरु महाराजांनी. माझी प्रीती तुझवरी, ऐकून श्री गुरूंचे वचन सायनदेव नमन करून माथा चरणी ठेवून नमिता झाला पुनः पुन्हा. गुरु महाराजांनी आपल्याला दिला, आता आपल्याला काही मिळवायचं नाही, वर प्राप्त झालेला आहे, आता कशाची गरज आपल्याला पडलेली नाही अशी भावना नाही. पुन्हा पुन्हा गुरुचरणांवरती तो माथा ठेवता झालेला आहे. आणि मग त्यांनी गुरुमूर्तीचं काही स्मरण केलेलं आहे. त्याच्यामध्ये गुरु महाराजांना त्यांनी उद्देशून काही लिहिलेलं आहे. जय जयाजी सद्गुरु त्रिमूर्तीचा अवतारू, अविद्या माये दिससी नरू, वेदा अगोचरू तुमचा महिमा. वेदांना अगोचर असा तुझा महिमा आहे. 4 वेद इतके प्रचंड आहेत. आपण बघितलं मागच्या अध्यायांमध्ये की भारद्वाज ऋषींनी वेदांची महती कळण्यासाठी, त्याचा अभ्यास करण्यासाठी ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि त्यांच्याकडून वर मागून घेतला की मला तुम्ही हे सर्व वेद वाचण्यासाठी, अभ्यासासाठी द्या. आणि ब्रह्मदेवानी जेव्हा त्यांना 3 गिरिरूप पर्वत मोठेच्या मोठे एवढा प्रचंड वेदांचा विस्तार जेव्हा दाखवला तेव्हा ते संभ्रमित झाले आणि म्हणले की महाराज, माझ्या अल्पस्वल्प आयुष्यात मी कधी शिकू या सगळ्या गोष्टी, तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही द्या. म्हणून ब्रह्मदेवाने 3 मुष्टी म्हणजे 3 मूठ भरून वेदांचं ज्ञान त्यांना प्राप्त करून दिलं आणि त्याचा सर्व जंजाळ जे आहे वेदांचं ते सर्व त्याचा विभागणी करत करत अजूनही त्यासी न पुरते, म्हणजे अजूनही भारद्वाज ऋषी त्याच्यावरती अभ्यास करतायत असं ग्रंथकार म्हणतात.
तर अशा वेदांना, म्हणजे इतकं प्रचंड लिखाण असून सुद्धा या वेदांना अगोचर ज्याचा महिमा आहे, ज्यांना तो कळत नाही महिमा, असा हा गुरु महिमा आहे. तर याच्याबद्दल आम्ही काय संवाद साधणार, ही फक्त अनुभवायची गोष्ट आहे खरं तर. परंतु तरी देखील मी काही हा आपल्याशी संवाद साधून कदाचित अपराध करत आहे, त्याबद्दल आपण मला क्षमा करा. वेदांना जो अगोचर महिमा आहे तो तुझा महिमा आहे. विश्वव्यापक तूची होसी, ब्रह्मा विष्णू व्योमकेशी, धरिले स्वरूप तू मानवासी, भक्तजन तारावया. तव महिमा वर्णावयासी, शक्ती कैसी आम्हासी, मागणे एक तुम्हासी, कृपा करणे गुरुमूर्ती. माझ्यामध्ये एवढी शक्ती नाही की मी तुमचं वर्णन करू शकेन, तुमची स्तुती करू शकेन, कारण तो महिमा जर वेदांना अगोचर आहे तर मला कुठून कळणार. अशा परिस्थितीमध्ये मी केवळ आपली कृपा भाकतो असा भाव हा 14वा अध्याय वाचताना आपल्या मनामध्ये उत्पन्न झाला पाहिजे. खूप लोक केवळ 14वा अध्याय आम्ही रोज वाचतो म्हणून अभिमान बाळगून असतात, परंतु त्या अध्याय वाचताना ती भावना कदाचित तो अध्याय वाचण्यापुरती का होईना जरी आपली झाली, तरी आपल्या आयुष्यातल्या सर्व समस्या आपोआप दूर होतील, सर्व गंडांतर टळतील आणि आपल्या आयुष्यामध्ये उत्तम सद्गती आपल्याला प्राप्त होईल. सद्गती केवळ माणसाने देह ठेवल्यानंतर प्राप्त होते अशातला भाग नाही. तुमच्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये, चरितार्थामध्ये सुद्धा आपल्याला उत्तम गतीची आवश्यकता असते. ही सद्गती प्राप्त व्हावी. सद्गती म्हणजे उत्तम गती, सतगती, चांगल्या पद्धतीची गती, जी सत्य आहे, जी चांगली आहे, अशी गती आपल्याला प्राप्त व्हावी. यासाठी म्हणून गुरुकृपेची आपल्याला आवश्यकता आहे आणि हे गुरुभक्तीमधून आपल्याला गुरुकृपेने साध्य होऊ शकतं. म्हणून सायनदेव इथे गुरुची कृपा भाकत आहेत. माझे वंश परंपरी. आता अशी भावना झाल्यानंतर काय मागून घ्यावं? बंगला, गाडी, अमुक तमुक. आता गुरु प्रसन्न आहेत, संतुष्ट आहेत आपल्यावरती, जे काय मागेल ते गुरु महाराज देतील असं आपल्याला जाणवल्याबरोबर आपण काय मागून घ्यावं? तर सायनदेवानी जे सांगितलेलं आहे, त्यांनी जे मागितलेलं आहे, अतिशय उच्च प्रतीचं मागणं त्यांनी केलेलं आहे. मुळामध्ये गुरुजवळ जाऊन काही मागण्याची आवश्यकताच नाही. गुरुला सर्व काही ज्ञात आहे. गुरु सर्व काही स्वतःहून आपल्याला देतात. यथा योग्यम तथा कुरु असं म्हणणं आवश्यक आहे. पण तरी देखील जर मागायचं झालं तर काय मागावं याचा संदेश, याचा एक वस्तुपाठ या मागण्यामध्ये दिसतो. माझे वंश परंपरी, माझे वंश परंपरी, माझ्या वंशात वंश परंपरेने भक्ती द्यावी निर्धारी. म्हणून गुरुचरित्रातील गुरुभक्तीमध्ये हा एक अत्यंत उच्च प्रतीचा अध्याय, याच्यावरती आज आपण संवाद साधते की गुरु भक्ती द्यावी निर्धारी. असा निर्धार, अशी भक्ती की जी अत्यंत अढळ स्वरूपाची भक्ती माझ्या वंश परंपरी द्यावी, असं ते मागणी करतात. इह सौख्य पुत्र पौत्री अंती द्यावी सद्गती. इह म्हणजे आत्ता, म्हणजे ह्या जन्मामध्ये, आणि पर म्हणजे परजन्मामध्ये, म्हणजे हा देह ठेवल्यानंतर. इह आणि पर या दोनही ह्याच्यामध्ये मला उत्तम सद्गती प्राप्त व्हावी, यासाठी म्हणून मी आपली विनवणी करतो, असं सायनदेव गुरु महाराजांकडे मागणी करतात. एकाच वाक्यामध्ये मागणी पूर्ण झालेली आहे. माझे वंश परंपरी भक्ती द्यावी निर्धारी, इह सौख्य पुत्र पौत्री अंती द्यावी सद्गती. इह सौख्य मलाही द्या आणि माझ्या पुत्र पौत्रांनाही द्या. त्याच्यामध्ये सर्व काही मागणी पूर्ण झाली एका ओवीमध्ये. आणि मग 80 विनंती करून पुनरपी विनवी करुणावचनी, सेवा करतो द्वारी यवनी महाक्रूर असे तो, प्रतिसंवत्सरी ब्राह्मणांची घात करीतो जो बहुवसी, याची कारणे आम्हासी बोलावितसे परियसा. आता त्याच्याजवळ गेल्यावर काय होणार आहे? त्या यवनाजवळ ज्याची मी सेवा करतो, तो दरवर्षी कुठल्या तरी एका ब्राह्मणाचा घात करतो. आज कदाचित माझ्यावरती हे बालंट आलेलं आहे, त्यांनी आज मला बोलवलेलं आहे. परंतु आता पुढे जे तो म्हणतो ते फार महत्वाचं आहे. सायनदेव असं म्हणतात की जाता तयाजवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण. हे मला खात्री आहे की तो प्राण घेईल, परंतु भेटी झाली तुमची म्हणून मरण कैसे आम्हासी. गुरु महाराजांची भेट झालेली आहे, त्यामुळे आम्हाला मरण कसं असू शकेल? असू शकणारच नाही, असं त्या वाक्याचा अर्थ आहे. आणि गुरु महाराज निश्चितपणे माझं रक्षण करतील अशी दृढ भावना या सायनदेवाच्या मनामध्ये आहे. ती भावना आपल्या मनामध्ये उत्पन्न झाली पाहिजे. रोज 14वा अध्याय वाचायचा असे अनेक जण करतात आणि नंतर कामावरती गेल्यावर इकडे तिकडे सगळीकडे घाबरत वावरतात.
असं असता कामा नये. गुरु महाराजांची जर कृपा तुम्ही भाकत आहात तर निश्चितपणे ते तुमचं रक्षण करतील. तुम्ही जर योग्य करत आहात, तुम्ही जर चांगलं वागत आहात, तुम्ही कोणाचाही वाईट चिंतत नाही, तुम्ही तुमचं कर्म, दिलेलं कर्म, काम हे अत्यंत प्रामाणिकपणे, चोखपणे, वेळेमध्ये पूर्ण करत आहात, तर निश्चितपणे गुरु महाराज तुमच्या पाठीशी उभे राहतील. जर तुम्ही कुकर्म केलं आणि तरी देखील तुम्ही अपेक्षा करत असाल की गुरु महाराजांनी केवळ मी 14वा अध्याय वाचतो म्हणून माझं रक्षण करावं, तर असं मुळात विचार करणं चुकीचं आहे. त्यामुळे जेव्हा तो म्हणतो की निश्चय घेईल माझा प्रमाण, पण तुमची भेटी झाली म्हणून मरण कैसे आम्हाचे. आता तुमची भेटी झाली त्यामुळे मरण आम्हाला असूच शकत नाही. हे अकाळी आलेलं जे मरण आहे त्याच्यापासून तुम्ही निश्चितपणे माझा रक्षण कराल याची भावना, खात्री त्याच्या मनामध्ये आहे. आता मग काय घडतं? संतोषोनी श्री गुरुमूर्ती अभय देती तया प्रती. त्याला अभय देतात. एक लक्षात घ्या, अभय हे दुसऱ्यांनी आपल्याला द्यायचं असतं किंवा आपण दुसऱ्याला द्यायचं असतं. स्वतःला अभय नाही देता येत. मी स्वतःला अभय देतो की आजपासून मी एकदम, मला कोणत्याही प्रकारची भीती, स्वतःला अभय नाही देता येत. स्वतः निर्भय व्हायचं असतं. म्हणून मागच्याही कुठल्या भागामध्ये मी सांगितलं की निर्भय होई निशंक होई म्हणारे. निर्भय हो आणि निशंक हो. पहिली पायरी आहे निर्भय होणं. स्वतः जर तुम्ही निर्भय होऊ शकत नसाल तर परमेश्वर गुरु हे तुम्हाला अभय देतात. अभय दुसरा आपल्याला देतो, निर्भय आपला आपण होऊ शकतो. हेच गुरु महाराजांना आपल्याला सांगायचं आहे. अभय देती तया प्रती विप्रमस्तकी हस्त ठेवती. किती महान भाग्य असेल की गुरु महाराजांचा वरद हस्त आपल्या मस्तकावरती पडणं प्रत्यक्ष रूपी. अनेक वेळा आपण लोटांगण घालतो, चरणावरती माथा ठेवतो, पण गुरु महाराजांचा हात, आशीर्वाद रूपी हात, त्याचा स्पर्श आपल्या मस्तकाला होणं म्हणजे याच्या पलीकडे आता काही मुक्ती, मोक्ष काही बाकी नाही, हेच माणसाने लक्षात घेतलं पाहिजे. गुरूंचा हात, हस्तस्पर्श होणं. विप्रमस्तकी हस्त ठेविती चिंता न करी म्हणून या. भय सांडोनी त्वा जावे क्रूर यवनाते भेटावे संतोषोनी प्रिय भावे पुनरपी पाठविला आम्हा प्रती. कसं जायचंय भेटायला? तो तुझा घात करणार हे तुला माहिती आहे, म्हणजे तू त्याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जळफळाट मनामध्ये ठेवायची आवश्यकता नाही. तो दरवर्षी घात करतो म्हणून तू त्याच्याबद्दल वाईट भावना मनामध्ये ठेवायची आवश्यकता नाही. तू त्याच्याकडे जा आणि कसं जावंय? संतोषोनी मनोभावे, प्रिय भावे म्हणजे अतिशय आनंदाने, आणि ते सुद्धा त्याच्याविषयी प्रेम ठेवून तू त्याच्याकडे जा. गुरु महाराजांची किती मोठी कृपा असावी की जो यवन आपला घात करणारे माहिती आहे त्याच्याकडे सुद्धा संतोषोनी प्रिय भावे जा, असं गुरु महाराज म्हणतात. म्हणजे काय कनवाळू ही देवता आहे याचा तुम्ही विचार करा. पुनरपी पाठविला आम्हा प्रती, असं त्याला आश्वस्त करतात की जरी तू गेलास आणि काही प्रसंग तुझ्यावरती घडला तरी देखील तो तुला आमच्याकडे पुन्हा पाठविल, असं आश्वासन गुरु महाराज देतात. हे 14वा अध्यायामधलं फलित आहे की तुम्ही कोणत्याही प्रसंग महाराज थांबवित नाहीत. प्रसंग तुमच्यावरती जो गुदरला आहे, गुदरणार आहे भविष्यामध्ये, त्याच्यामधून तुम्हाला सही सलामत सुखरूप बाहेर काढण्याचं कार्य हे गुरु महाराजांची कृपेचा भाग आहे. तुमच्यावरती येणारं गंडांतर टळणार नाही, 100% टळणार नाही, परंतु त्याची तीव्रता कमी करून तुम्हाला पुन्हा सुखरूप गुरुभक्तीमध्ये आणण्यासाठी म्हणून गुरु महाराज बसलेले. तुम्हाला त्या प्रसंगातनं जायचंच आहे, कारण ते तुमच्या कर्माचं फलित आहे. कुठल्या ह्या जन्मातले असेल, मागील जन्मातले असेल, कुठल्या ना कुठल्या तरी गोष्टीचं फलित तुम्हाला भोगायचं आहे. मग चांगलं जसं भोग आहेत, उपभोग आहेत, तसे हे पण भोगच आहेत. त्या भोगामध्ये सुद्धा आलेलं गंडांतर महाराज आपल्याकडनं टळून घेतात, त्याची तीव्रता कमी करतात. मग सुख होत असेल तर माणूस म्हणतो का हो देवाला प्रार्थना करून, देवा फार सुख होतंय हो, आता जरा माझी याची तीव्रता कमी करा, थोडं कमी सुख झालं तरी चालेल, असं माणूस म्हणत नाही. पण दुःख आलं की दुःखामध्ये माणसाला परमेश्वराची आठवण होते आणि तो म्हणतो की माझं दुःखाची जी तीव्रता आहे ती तीव्रता गुरु महाराज आपण कमी करा. हे गंडांतर माझ्यावरती दिसतंय त्यावेळेला माणसाला परमेश्वराची आठवण झाली पाहिजे, गुरु महाराजांची आठवण झाली पाहिजे, आणि त्यावेळेला ते गंडांतर तुमचं त्याचं मिनिमलाइज करायचं कार्य हे गुरु महाराज करतात. त्याची तीव्रता कमी करायचं कार्य गुरु महाराज करतात. म्हणून गुरुभक्ती ही अतिशय श्रेष्ठ आहे आणि ती गुरुचरित्रामध्ये ओतप्रोत भरलेली आहे. म्हणून गुरुचरित्राचं वाचन सातत्याने करणं हे अतिशय महत्वाचं आहे. आता गुरु महाराज काय म्हणतात
की जा, काही काळजी करू नकोस, मी माझ्या घरी जातो, मी माझ्या गावाला जातो, तू तुझ्या घरी जा, असं म्हणत नाहीयेत. गुरु महाराज इथे म्हणतात की तू जा, काळजी करू नको, निश्चिंत होऊन जा. पण पुढे असं लिहिलेलं आहे, जोवरी परतोनी तू न येसी, असो आम्ही भरवसी, तू आलिया संतोषी, जाऊ मग येथून या. जोपर्यंत तू परतून येत नाहीस, तुझ्या या दुष्टचक्रातनं तू सही सलामत जेपर्यंत आमच्यापर्यंत येत नाहीस, तोपर्यंत आम्ही येथेच थांबतो. गुरु महाराज तुमचं गंडांतर टळूस्तपर्यंत तिथे थांबतात. हे आपल्याला सुद्धा लक्षात घेतलं पाहिजे की आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या वेळेला काही गंडांतर येतात, त्यावेळेला आपल्या आजूबाजूला जर तुमच्यामध्ये, तुमच्या घराण्यामध्ये, तुमच्या स्वतःमध्ये, कुटुंबामध्ये गुरुभक्ती असेल, तर निश्चितपणे समजायचं की अशा गंडांतराच्या वेळेला जो आपल्याला हात देतो, जो ह्याच्यातून आपल्याला बाहेर काढतो, तो गुरु स्वरूप आहे. त्याला कधीही विसरायचं नाही. तो कुठल्या रूपामध्ये येईल आणि आपलं रक्षण करेल हे आपल्याला सांगता येत नाही. आपल्यापैकी जे जे लोक हा व्हिडिओ ऐकतील, बघतील, त्यांना निश्चितपणे याची स्मृती होईल की आपल्याला केव्हा ना केव्हा तरी अशा गंडांतरामधून गुरु महाराजांनी बाहेर काढलेलं आहे सुखरूप. त्याचं स्मरण ठेवा. आणि म्हणून गुरुस्मरण करताना परमेश्वरा तुम्हाला हे वाचवलंच यातनं, किती मोठे आभार तुझे, केवढी मोठी कृपा तुझी, असं आपण त्याचं चिंतन मनन आणि त्याला शरण गेलं पाहिजे. आणि मग तू येत नाहीस तोपर्यंत मी थांबतो, तू आलास की मग मी जातो. निज भक्त आमुचा तुहोशी, पुन्हा एकदा वरदान त्याला दिलेलं आहे. निज भक्त आमुचा तुहोशी, परंपरी वंशवंशी, अखिलाभिष्ट तू पावसी, वाढे संतती तुझी बहुत. तुझे वंश परंपरी सुखे नांदती पुत्र पौत्री, अखंड लक्ष्मी तुझे घरी, निरोगी शतायू नांदाल. जे जे माणसाला इहलोकामध्ये लागतं ते सर्व वरप्रदान सायनदेवाला श्री गुरु महाराजांनी केलेले आहेत. म्हणून 14वा अध्याय खूप जास्त प्रमाणामध्ये जगभरामध्ये वाचला जातो. याच्यामध्ये गंडांतर तर टळतच, पण गुरु महाराजांचं जे काही वरदान आहे ते वरदान प्रत्येकाला प्राप्त व्हावं. जे जे आपल्या इच्छा आकांक्षा असतात त्या सर्व ह्या वरदानामध्ये आहेत, असं वरदान गुरु महाराज देतात. आणि म्हणून ते आपल्याला रोज रोज वाचून हे आपल्याला प्राप्त झालं आहे असं समजण्यासाठी, असा अनुभव घेण्यासाठी म्हणून 14वा अध्याय वाचला जातो. आणि मग काय झालं, मग असा वर लादून सायनदेव गेला. कसा असा वर लादला आणि मग सायनदेव गुरु महाराजांवरती विश्वास ठेवून त्या ठिकाणी गेलेला आहे. एखादा माणूस गळपटून घरी बसेल, नाही गुरु महाराजांवर जर श्रद्धा नसेल तर तो माणूस म्हणेल नाही आता मी जाणार नाही, पण निश्चिंत निर्भय होऊन तो तिथे गेलेला आहे. आणि तिथे गेल्यानंतर काय घडलं ही फार मोठी चमत्कारिक गोष्ट आहे. तिथे गेल्यानंतर असं घडलेलं आहे की ज्वालारूप झाला तो जो यवन होता, तो ह्या ब्राह्मणाला बघून, म्हणजे सायनदेवाला बघून ज्वालारूप झाला. त्याला एवढा राग आला प्रचंड की आता मी याचा घात करतो. आणि म्हणून विन्मुख होऊन गृहात गेला यवन कोपत, विप्र झाला भयचकित, मनी श्री गुरु ध्यात असे. तो रागवलेला पाहिला. आणि मग बरेचदा आपलं पण असं होतं की आपण भयचकित होऊन जातो. अतिशय मनामध्ये भीती, पोटामध्ये गोळा येणं, या सगळ्या गोष्टी आपल्याला सुद्धा काही अशा गंडांतराच्या प्रसंगामध्ये घडतात. पण त्यावेळेला त्यांनी काय केलं, तो उपाय आपण करायला पाहिजे. म्हणजे प्रतिकार करता, जर आपल्याला प्रतिकार करायची वेळ असेल तर तो निश्चितपणे करायचा, नुसतं तिथे उभं राहायचं नाही. परंतु हे करत असताना मनी श्री गुरु ध्यात असे, त्यावेळेला श्री गुरुचं स्मरण करायचं, हे फार महत्वाचं. कोप आलिया, आता पुढे गेल्यावर त्यांनी छान उदाहरणं दिली, 3 उदाहरणं दिलेली आहेत की गुरुची कृपा तुमच्यावरती जर असेल तर तुम्हाला ते गंडांतर आणि तो जो काही त्रास आहे, ते जे दुष्टचक्र आहे ते काय करू शकणार, याचं उदाहरण देण्यासाठी अतिशय सुंदर 3 उदाहरणं ह्या अध्यायामध्ये दिलेली आहेत. कोप आलिया ओळंबयासी, केवी स्पर्शे अग्नीसी. ओळंबी म्हणजे वाळवी जरी म्हणलेलं असलं तरी कोकणामध्ये ओंबिल म्हणून एक प्रकारची लाल रंगाची मुंगी असते, मोठी मोठी मुंगी, म्हणजे जवळपास मुंगळ्या एवढी मुंगी. आणि ही जी मुंगी असते यांचं असं घरटं ते त्या पानाला सगळ्या जोडून 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 पानांमध्ये अशी घरटी करतात. आणि ह्याला जर धक्का लागला किंवा त्या जमिनीवरती जेव्हा हिंडत असतात तेव्हा त्याच्यामध्ये आपला पाय पडला तर त्या अशा पद्धतीने चावतात, प्रचंड पद्धतीने चावतात की बास, तुटून पडतात. काही नाईट जिओवरती वगैरे व्हिडिओज आहेत की अशा लाल मुंग्या सगळ्या मिळून अख्खा घोडा किंवा एखादं जनावर जर पडलं असेल तर ते काही तासांमध्ये फस्त करतात. पण अशा ओळंबियासी
जरी राग आला, कोप जरी आला, तरी देखील ते काय अग्नीला स्पर्श करतात का? म्हणजे मला राग आला म्हणून जाऊन अग्नीमध्ये हात घातला किंवा अग्नीला चावायला गेल्या, असं करत नाहीत ना. त्यामुळे अग्नी त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ, म्हणजे या दुष्ट चक्रापेक्षा श्रीगुरु श्रेष्ठ. तसंच पुढचं उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की गरुडाची या पिलियासी सर्प कैसा डंसी. माहिती आहे की पिल्लू आहे लहान, काही करणार नाही, परंतु ते पिल्लू गरुडाचं जर असेल तर तो साप जाऊन गरुडाच्या पिल्लाला कसं काय ग्रास करेल, म्हणजे त्याला ग्रहण किंवा त्याचं खाद्य कसं बनवेल त्या पिल्लाला, कारण सातत्याने त्या गरुडाची नजर त्या पिल्लावरती आहे. घार फिरे आकाशी तिचे चित्त पिलापासी, असं ज्ञानेश्वर माऊलींनी म्हणलेलं आहे. म्हणजे किती सुंदर हे लोकांचं निरीक्षण असेल. आणि संत उगच आपण त्यांना म्हणत नाही, महान संत ही लोक, यांनी बारीक बारीक आपल्या आजूबाजूच्या छोट्या छोट्या निरीक्षणांमधून आपल्यासाठी किती मोठं साम्राज्य उभं करून ठेवलेलं आहे. आणि असं म्हटलेलं आहे की त्या गरुडाच्या पिलांना साप कसा ग्रास करेल त्याचा, तैसे त्या ब्राह्मणाशी कृपा असे श्रीगुरु. श्रीगुरुची कृपा असल्यानंतर कसं तो यवन त्या ब्राह्मणाला त्रास देईल. का एखादे सिंहासी ऐरावत किविग्रासी. ऐरावत म्हणजे 5 सोंड असलेला हा हत्ती, परंतु असा ऐरावत किंवा मोठा हत्ती, प्रचंड मोठा हत्ती, हा त्याच्या पुढे सिंह जर पाहिला तर छोटासा असतो, परंतु त्या सिंहाला सुद्धा हत्ती मारू शकत नाही. प्रसंगी सिंह हत्तीवरती शिरजोर होतो. त्याप्रमाणे श्री गुरुकृपा ज्यासी कळी काळाचे भय नाही. कली आणि काळाचे भय नाही. कली म्हणजे आता जो युग चालू आहे, आणि काळ म्हणजे सातत्याने आपल्याला ग्रासतोय, त्याचं भय नाही. ज्याचे हृदयी गुरुस्मरण भय कैचे तया दारुण. काळ मृत्यू न बाधे जाण अपमृत्यू काय करील. काळ मृत्यू म्हणजे आपला दिवस भरल्यानंतर येणारा मृत्यू, श्वास संपल्यानंतर शांतपणे उशिरा वयस्कर झाल्यानंतर वगैरे येणारा मृत्यू. आणि असा मृत्यू ज्याला बाधू शकत नाही, तिथे यमाचे तिथे तो अपमृत्यू काय करेल. म्हणून आपण तीर्थ घेताना म्हणतो की अकाल मृत्यू हरणम सर्व व्याधी विनाशनम देवपादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यम. असं म्हणजे अपमृत्यू आपला टळावा म्हणून कोणाचं तीर्थ घेतो. देवपादोदकम. देव म्हणजे आपले श्री गुरुमूर्ती, हे आपले देव. गुरुच्या चरणांचं तीर्थ आपण प्राशन करायचं आहे, जेणेकरून अपमृत्यूपासून रक्षण मिळतं. असा अपमृत्यू काय करेल जर त्याचा अंतिमता येणारा मृत्यू. आता मृत्यू तर येणारच, ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे, प्रत्येकाला तो येणार आहे. पण त्या मृत्यूचं भय नसणं, त्या मृत्यूचं, त्या यमाजीच्या पंथाला जे लोक लागतात, यमाजीची भीती वाटायला लागते. कसा होईल, काय होईल. मग आजूबाजूला घरातल्या लोकांना सोडत नाहीत. कोणीतरी एक जण तरी थांबा, तुम्ही नसताना माझं काही बरं वाईट झालं तर. ही जी मृत्यूची सातत्याने जी आपल्यावरती पडलेली काजळी आहे, किंवा ती जी सावली आहे मृत्यूची आपल्या भोवती सातत्याने असणारी, या सगळ्यापासून संरक्षण गुरु महाराज देतात. नुसतं गुरु महाराज स्मरण मात्र संतुष्ट आहेत आणि सर्वत्र भरलेला विश्वंभर आहे असं नुसतं म्हणून उपयोग नाही. तर त्याची अनुभूती आपल्याला घेतली पाहिजे. याच्यावरती विचार मंथन करून गुरु कृपेने आपल्याला ते साध्य झालं पाहिजे की कसं सातत्याने गुरु महाराज आपल्या जवळ आहेत, आपण एकटे नाही आहोत. ज्यासी नसे मृत्यूचे भय त्यासी यवन करील काय. श्री गुरु कृपा ज्यासी होय यमाचे भय नाही तया. आता श्री गुरुकृपा होणे म्हणजे काय, तर 2 गोष्टींनी आपण अंतिमतः काय पाहतो की एक तर आपल्याला ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे किंवा गुरुकृपा व्हायला पाहिजे. गुरुकृपा प्राप्त झाल्यानंतर सुद्धा ज्ञानप्राप्तीच होते. ज्ञानमार्ग, योगमार्ग आणि भक्ती मार्ग असे अनेक मार्गातनं जे जे लोक गेलेले आहेत पुढे, आणि ज्यांनी एक वस्तुपाठ घालून दिलेला आहे, त्यांना सगळ्यांचं जर आचरण आणि सगळ्यांचा जर आयुष्याचा, त्यांच्या कर्माचा, त्यांनी जे काय केलेलं आहे आपल्यासाठी, त्या सगळ्या संत महंतांचा विचार जर केला, तर ह्यामध्ये हे 3ही मार्गामध्ये अंतिमतः ज्ञानप्राप्तीच होते. गुरुभक्ती झाली तरी देखील गुरुचं ज्ञान, स्वतःचं ज्ञान, द्वैत सरून अद्वैत मार्गाला माणूस जातो, आणि अंतिमतः हे सर्व ब्रह्म एकच आहे याची जाणीव माणसाला होणं, हे ज्ञान प्राप्त होणं, हे गुरुकृपेने शक्य आहे. तर अशा प्रकारे हा
यवनाकडे गेल्यानंतर तो यवनाची अवस्था अशी झाली की त्याला अत्यंत कोप आला आणि ज्वाळारूप झाला. तो तळपायाची आग मस्तकाला गेली त्या ब्राह्मणाला बघितल्यानंतर, आणि तो घरामध्ये जाऊन आता ह्याला छेद करण्यासाठी म्हणून तलवार वगैरे शोधायला आतमध्ये जातो. त्यावेळेला काय होतं की ऐसिया परी तो यवन गृही निघाला भ्रमे करून दृढ निद्रा लागता जाण शरीर स्मरण नाही त्यासी. तो विसरला, त्याला भ्रम प्राप्त झाला आणि तो विसरला की आपल्याला शरीर स्मरण सुद्धा त्याला राहिलं नाही, भान राहिलं नाही आणि भ्रम झाला. अशा दोन अवस्थेमध्ये हृदय ज्वाळा होऊनी त्यासी जागृत होऊनी परियसी प्राणांतक व्यथेसी कष्ट तसे तेवढी. म्हणजे काय घडलं, हृदय व्यथा झाली, त्याला हृदय ज्वाळा झाली. म्हणजे काय झालं, थोडक्यात एक प्रकारचा हार्ट अटॅक आला असं आपण आजच्या भाषेमध्ये समजूया. त्याला तसा हार्ट अटॅक आला आणि त्याला असं वाटायला लागलं की स्मरण नसे काही म्हणे शस्त्र मारितो घाई छेदन करीतो अवयव पाही. माझे एक एक अवयव, कुठला तरी एक विप्र येऊन तो त्याचं छेदन करतोय, ते माझे अवयव कापतोय, अशी त्याला कुठेतरी एक भ्रांती, भ्रम त्यावेळेला झाला किंवा तशी भावना त्याच्यामध्ये उत्पन्न झाली. आणि अत्यंत घाबरून ज्या वेळेला तो ह्या सगळ्यामधून जातीस्मरण त्याला झालं, पुन्हा तो स्मरण आला, भानावरती आला, त्यावेळेला तो सायनदेवाला शरण गेला आणि सायनदेवालाच उलटा विचारायला लागला. म्हणजे किती भ्रम हवं की अरे बाबा तुला कोणी इथं प्राचारण केलं, कशासाठी आलास तू, असं म्हणल्यानंतर त्याला नमस्कार करतो. तो यवन सायनदेवाला साष्टांग दंडवत करतो, त्याच्यावरती त्याला उत्तम उंची वस्त्र देतो, त्याचा सत्कार करतो आणि म्हणतो की ज्या गुरूंनी तुला इथे पाठवलं किंवा तुझे जे गुरु असतील त्यांच्याकडे तू जा. म्हणजे बघा, एक फार मोठं संकट आलेलं आहे, पण त्या संकटाचं निवारण म्हणजे आता आपलं आयुष्य संपणार इतकं मोठं संकट, गंडांतर ज्याला म्हणतात तसं आलेलं आहे आपल्या कर्मयोगाने. आणि त्याच्यातनं गुरु महाराजांनी अशा पद्धतीने वाचवलं की यांचा सत्कार झाला त्या ठिकाणी. शिवाय त्यांनी लोटांगण घातलं आणि त्यांना सांगितलं की आता ज्या तुमचे जे गुरु आहेत त्यांच्याकडे तुम्ही परत जावा. अशा पद्धतीने वस्त्रे भूषण देऊन निरोप देती त्यावेळी संतोषने द्विजवर आला ग्रामी सत्वर गंगा तीरी जाय लवकर श्री गुरुचे दर्शनासी. म्हणजे कसं असावं पहा, गुरुचं सामर्थ्य काय. गुरुभक्तीमध्ये ताकद आहे, पण गुरुभक्ती आपली आपण नाही करू शकत. गुरुभक्ती करण्यासाठी सुद्धा श्री गुरु महाराजांची कृपा लागते हो. गुरु महाराजांची कृपा ज्याच्यावरती असेल तोच गुरुभक्ती करू शकतो, नाहीतर त्याला गुरुभक्तीचं सुद्धा विस्मरण होतं. आज केली, उद्या केली, परवा नाही केली, तेरवा नाही केली, असं रोज होतं. रोज पूजा सुद्धा न करणारे लोक आहेत. आणि ह्याच्यामध्ये लोक असा अभिमान बाळगतात की आम्ही जाता येता महाराजांना फक्त नमस्कार करतो, बस मला वाटतं तेवढं पुरेसं आहे. जो तो आपापली धारणा करून घेतं की मला जेवढं जमतं ना तेवढं पुरेसं आहे, ह्याच्यापेक्षा अधिक काही करण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही वगैरे, असे लोक अतिशय अभिमानाने छाती ठोकपणे सांगत असतात. पण गुरुभक्ती तुमच्या मनामध्ये, हृदयामध्ये, अंतर्बाह्य ही तुमच्यामध्ये उत्पन्न झाली पाहिजे आणि ती पराकोटीला पोचली पाहिजे. इतकी की निर्वाण मानस तुमचं व्हायला पाहिजे, ह्याच्यापेक्षा दुसरं काही जगामध्ये नाही गुरुभक्तीशिवाय. अशी भावना निर्माण झाल्यानंतर गुरु महाराज अवतरतात, ते आपल्याला दर्शन देतात आणि अशा भक्ताला वारंवार त्याच्यावरती किंवा जे काही त्याच्या आयुष्यात संकट येणार असतील त्या संकटामध्ये हात धरून बाहेर काढतात. संकट त्याच्यावरती येत नाही अशातला भाग नाही, त्यात गुरु महाराज ढवळढवळ करत नाही. माणसाला असं वाटतं की संकटच टळणार माझ्यावरती, नाही. पण ते संकट जेव्हा तुमच्यावरती येतं त्यावेळेला बारकाईने गुरु महाराजांचं लक्ष असतं. चौफेर तुमच्या भोवती असलेल्या एखाद्या ढालीप्रमाणे गुरु महाराज उभे असतात, ते तुमचं रक्षण करतात आणि चिलखताप्रमाणे, आणि त्यातून तुम्हाला ताऊन सुलाखून काहीतरी शिकवून बाहेर काढतात. मी काय सांगतो इकडे लक्ष द्या की महाराज तुम्हाला काहीतरी शिकवतात त्याच्यामधून आणि मग बाहेर काढतात. तुम्ही जर त्यातून शिकला नाहीत तर काही उपयोग नाही. कारण गुरु महाराज सायनदेवाला सांगतात की आता इथून पुढे तू त्या यवनाची, कोणत्याही यवनाची सेवा तू इथून पुढे करू नकोस. आणि मग हा सगळा प्रसंग झाल्यानंतर सायनदेव धावत धावत गंगातीरी येतो, गुरु महाराजांना साष्टांग दंडवत करतो, त्यांची करुणा भागतो की महाराज तुमच्या कृपा आशीर्वादामुळे, तुम्ही दिलेल्या मला जे निर्भय केलं तुम्ही, त्याच्यामुळे अभय दिलं, त्यामुळे माझ्यावरती आलेलं हे गुरुकृपेने संकट जे आलेलं होतं ते गुरुकृपेने माझं टळलं. आणि गुरु महाराजांना तो म्हणतो की आता तुम्ही मला आता काही कोणाची सेवा करायची नाही तुमच्याशिवाय, आणि तुम्हीच आता मला तुमच्या चरणाशी घ्या आणि तुमची सेवा करायची मला संधी द्या. आता मी हे सगळं सोडून केवळ तुमच्या सेवेमध्ये व्यग्र होणार
असं आता माझी विनंती आहे तुम्हाला. त्यावर गुरु महाराज त्याला सांगतात की कारण असे आम्हा जाणे तीर्थे असती दक्षिणे पुनरपी तुम्हा दर्शन देणे संवत्सरी पंचदशी. म्हणजे जवळपास 15 वर्षांनी मी तुम्हाला पुन्हा दर्शन देणार आहे आणि त्यावेळेला तुमच्या गावाच्या जवळच आम्ही वास करू. त्यावेळेला तुम्ही पुत्र कलत्र म्हणजे तुमची मुलं, बायको आणि तुमचे इतर भाऊबंध आणि तुमचे इष्टमित्र सोयरे या सगळ्यांना घेऊन तुम्ही आमच्या दर्शनाला 15 वर्षांनी या. बघा, 15 वर्षाचा कालावधी, आज घडलेला प्रसंग आहे तर आज आपण सगळ्यांना सांगतो की असा असा प्रसंग घडला, असं झालं तसं झालं. 15 वर्ष हे स्मरण राहणं आणि 15 वर्षांनी गुरु महाराजांनी ज्या वेळेला बोलवतात त्यावेळेला तिथे सायनदेव जातात. ही किती अद्भुत ही गोष्ट आहे. आपल्याला काल काय खाल्लं ते आज आठवत नाही. आज जी घटना घडली आपण 8-15 दिवसांनी विसरून जातो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला कितीही अनुभव परमेश्वराने दिले, कितीही अनुभव आपल्याला परमेश्वराने दिले, तरी देखील आपल्याला त्याचं काही स्मरण राहत नाही. बरेचदा आपण त्याला सारखे विसरलेलोच असतो. क्वचित कधीतरी आपल्याला परमेश्वराची आठवण होते आणि आपण त्यांना नमन करत असतो, त्याला स्मरण करतो. बरेचदा हे दुःखामध्ये जास्त वेळा घडतं. अशा पद्धतीने हा संपूर्ण गुरुचरित्रामध्ये एक असा शिरोमणी अध्याय आहे की ज्याच्यामध्ये गुरु महाराजांनी आपल्या भक्ताचं रक्षण केलेलं आहे, त्यांच्यावरचं गंडांतर टाळलेलं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या भावनेतून हा अध्याय नित्य नियमाने जे वाचणारे असतील त्यांनी वाचावा, त्यांनी ह्याचं स्मरण करावं, याच्यावरती चिंतन करावं, मनन करावं आणि मग त्यातून जो काही बोध त्यांना रोज होत राहील, एकच अध्याय जरी वाचत राहिले तरी त्यातून काही बोध त्यांना होत राहील आणि त्यांच्या लक्षात येईल की आपल्या आयुष्यामध्ये कर्ताही तोच आहे, कर्मही तोच करून घेतो, आपल्या इच्छा आकांक्षा याही त्यांनीच उत्पन्न केलेल्या आहेत. हे सर्व काही करणारे, ह्या लीळा करणारे श्री गुरु महाराज आहेत. आपल्याला ज्या वेळेला आपलं मन निर्मळ होईल आणि ज्या वेळेला आपली भक्ती अनन्य होईल, अशा शुद्ध मन झाल्यानंतर गुरु महाराज आपोआप आपल्याला स्वतःहून भेटायला येतील, आपल्याला दर्शन देतील. अशी भावना ज्याच्यामध्ये उत्पन्न होते तोच अंततः उत्तम सद्गतीला प्राप्त होतो आणि त्याला इह पर ह्या दोन्ही ठिकाणी उत्तम सद्गती प्राप्त होते, असं हा अध्याय आपल्याला सांगतो. आणि मग श्री गुरु महाराज पुढे आरोग्य भवानी जिथे आहे त्या वैशेश्वर सन्निधानी पुढे गेलेले आहेत, असा अध्याय सांगतो. त्यामुळे 14वा अध्याय वाचताना हा गुरुचरित्रातला अतिशय उत्कट असा गुरुभक्ती असणारा अध्याय आहे. हे मागच्या सर्व अध्यायांचं स्मरण करून आणि आपल्याला तो वाचला पाहिजे आणि गुरु महाराजांचं स्मरण करीत करीत आपलं दिनचर्या आपल्याला चालू ठेवायला पाहिजे. हे लक्षात घेऊन गुरुस्मरण करूया आणि या ठिकाणी आपण थांबूया. पुढच्या भागामध्ये लवकरच भेटू. 15वा 16वा अध्यायामध्ये जेथे कुठे गुरुभक्ती आली, 16वा अध्याय तर अतिशय सुंदर आहे. आपल्या घरातल्या लहान मुलांना निश्चितपणे तो वाचायला द्यावा असा अध्याय आहे. पण ज्याला कुठे कुठे भीती वाटत असेल आपल्या आयुष्यामध्ये त्यांनी 14वा अध्याय निश्चितपणे वाचावा. त्याचा काही नेम करावा की एवढे दिवस मी तो अध्याय वाचीन किंवा मी नियमाने वाचीन वगैरे वगैरे, आणि तो अध्याय निश्चितपणे वाचावा. एकंदरीतच गुरुचरित्राचं वाचन, चिंतन, मनन करून आपल्या आजूबाजूला गुरुचरित्रासारख्याच आपल्या आयुष्यामध्ये काही घटना घडतायत याचंही माणसांनी स्मरण करावं आणि गुरु महाराजांचं स्मरण करून त्यांना सदोदित शरण जावं ही प्रार्थना करतो. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम देतो. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती महाराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय.